सर्वांना सस्नेह जय जौ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये जी राज्य शासनाने 2023 ची भावांतर योजना या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन यामध्ये जो भावाचा फरक होता तो फरक म्हणून हेक्टरी 5,000 रुपये अशा प्रकारची मदत ही 2 हेक्टरपर्यंत जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. राज्य शासनातर्फे वेळोवेळी हे अनुदान खात्यामध्ये जमा करण्याच्या तारीख पे तारीख जाहीर करण्यात आलेले आहेत, परंतु दिलेल्या तारखेला हे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही. सुरुवातीला 21 ऑगस्ट ही तारीख जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर 25 ऑगस्ट जाहीर करण्यात आली, त्यानंतर 10 सप्टेंबर सुद्धा जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर 19 सप्टेंबर सुद्धा जाहीर करण्यात आलेली होती. परंतु अद्यापही हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही. परंतु कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 26 सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम येथे काही कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी येत आहेत. त्या कार्यक्रमातून त्यांच्या हस्ते या मदतीचं वाटप होणार आहे, अशा प्रकारची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. परंतु पीएमओच्या वेबसाईटवर अद्यापही वाशिमच्या कार्यक्रमाचं काही सूचना किंवा नियोजन अशा प्रकारचं काही आलेलं दिसत नाही. राज्य सरकारला सर्व शेतकऱ्यांतर्फे विनंती आहे की ही तारीख निश्चित व्हावी, या तारखेला अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावं. तसेच आणखी विलंब या ठिकाणी करू नये. पीएमओ यांच्या वेबसाईटवर सध्या तरी त्यांच्या वाशिम येथील कार्यक्रमाचं काही नियोजन किंवा तारीख वगैरे प्रसिद्ध झालेली नाही. परंतु कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिलेली आहे की 26 सप्टेंबर रोजी वाशिम येथे कार्यक्रमानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत आहेत व त्यांच्या हस्ते या भावांतर योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे 26 सप्टेंबरला खात्यामध्ये अनुदान जमा होते का नाही हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे. 26 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी 5,000 रुपये, कमाल मर्यादा 2 हेक्टरपर्यंतची वाटप हे 26 तारखेला करायचं नियोजित आहे.